बघा क्वेश्चन नंबर 1 ते 15 हिस्ट्रीवर आहेत. त्यातले 1 ते 7 क्वेश्चन जे आहेत ते प्राचीन आणि मध्ययुगीनवर आहेत आणि 8 ते 15 क्वेश्चन जे आहेत ते आधुनिक भारतावर आहेत. आता क्वेश्चन नंबर 1 बघा. क्वेश्चन नंबर 1 आहे की कालिदास लिखित काव्यग्रंथासंबंधी योग्य पर्यायाची निवड करा. आता त्यांनी विचारलंय काय, तर काव्यग्रंथ विचारलेला आहे. ठीक आहे. आता कालिदासांनी काव्यग्रंथ ही लिहिलेले आहेत आणि नाटकं पण लिहिलेली आहेत. ठीक आहे. संस्कृत मधले जे 5 महाकाव्य आहेत, जे असं म्हटलं जातं की संस्कृत मध्ये जे प्राचीन 5 महाकाव्य आहेत त्यात एकट्या कालिदासाची त्याच्यामध्ये 2 ग्रंथांचा समावेश होत आहे. आता कालिदासांनी लिहिलेली जी ग्रंथ आहेत ती कुठली कुठली ग्रंथ आहेत? कालिदासांनी लिहिलेली काव्यग्रंथ आहेत ती 4 काव्यग्रंथ आहेत. कुठली कुठली 4 काव्यग्रंथ आहेत? एक ऋतुसंहार आहे, मेघदूत आहे, कुमार संभव आहे, रघुवंश आहे. आता याच्यापैकी जे कुमार संभव आहे, कुमार संभव आणि रघुवंश ही महाकाव्य म्हणून कन्सिडर केली जातात. कुमार संभव आणि रघुवंश हे महाकाव्य म्हणून कन्सिडर केली जातात. नाटक कालिदासाची जी नाटकं आहेत ती नाटकं 3 कोणती आहेत? मालविका अग्निमित्रम, अभिज्ञान शाकुंतलम आणि विक्रमो मोरवंशीयम. ही 3 नाटकं आणि हे 4 काव्यग्रंथ. आता काव्यग्रंथांमध्ये जे पहिलं काव्यग्रंथ लिहिलेलं आहे ते आहे ऋतुसंहार. त्यानंतर पहिलं जे नाटक लिहिलेलं आहे ती आहे मालविका अग्निमित्रम. कालिदासांनी लिहिलेलं, परीक्षेमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की कुठलं नाटक लिहिलेलं आहे पहिलं, तर मालविका अग्निमित्रम. ठीक आहे, पहिले नाटक. आणि पहिलं काव्य जे लिहिलेलं आहे ते कुठलं आहे? ऋतुसंहार, पहिले काव्य. पण असं विचारलं गेलं की समजा कालिदासांनी लिहिलेल्या काव्यामध्ये, महाकाव्यामध्ये कशाचा समावेश आहे? तर ते 2 आहेत, कुमार संभव आणि रघुवंश आहे. आता बघा, कालिदासांनी लिहिलेलं हे जे काव्यग्रंथ आहेत किंवा नाटकं आहेत ही प्राचीन भारतातल्या वेगवेगळ्या राजांच्या प्रेम कहाण्या आहेत किंवा लव्ह स्टोरीजवर लिहिले. समजा मालविका अग्निमित्रम जे आहे ते अग्निमित्र राजा आणि मालविका यांची प्रेम कहाणी आहे. ठीक आहे. अभिज्ञान शाकुंतलम हे महाभारतातील दुष्यंत आणि शकुंतला यांचं प्रेम कहाणी आहे. ठीक आहे. विक्रमो मोरवर्षीयम ही पूर्व आणि उर्वशी यांची प्रेम कहाणी आहे. संस्कृत मधील ठीक आहे सर्वात उल्लेखनीय रचनाकार म्हणून कालिदासाचा उल्लेख केला जातो. आता बघा क्वेश्चन नंबर 2 बघा, जोड्या लावा दिलेला आहे. त्याच्यामध्ये डाव्या बाजूला जी आहे ती राजांची नावं आहेत आणि उजव्या बाजूला जी नावं आहेत एक ठिकाणांची नावं दिल्यासारखं आपल्याला वाटतंय. आता ही डाव्या बाजूला जी राजा दिलेली आहेत, मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर भारतामध्ये जी छोटी छोटी साम्राज्य उदयाला आली त्याच्यामध्ये इंडो ग्रीक साम्राज्य आहे, त्याचा राजा आहे रुद्रदमन जो शक राजा होता. त्यानंतर चेदी नरेश जो त्यानंतर आजच्या कलिंग किंवा ओडिशा भागामध्ये तो राजा होता, खारवेल राजा जो आपण म्हणतो. त्यानंतर नागनिका ही कोण होती? तर गौतमीपुत्र, जे राष्ट्रकूट साम्राज्य उदयाला आलं त्याचा गौतमीपुत्र सातकर्णी राजा होता, त्याची बायकोचं नाव आहे नागनिका. आणि जे चालुक्य राजवंश ज्याची राजधानी ठीक आहे बादामी होती, त्याचा राजा पुलकेशी सेकंड. तर यांच्याबद्दलची माहिती आपल्याला ज्या अभिलेखातून शिलालेखातून मिळते त्याचं नाव आहे हाथीगुंफा, गिरनार आणि नाणेघाट आणि ऐहोळ. आता हाथीगुंफा हे कुठं आहेत? ऑलरेडी आयोगाने ओडिसामध्ये ठीक आहे उदयगिरी टेकड्यांवर प्रश्न विचारलेला आहे. तर हाथीगुंफा आपल्याला कुठे सापडतात? तर उदयगिरी टेकड्यांमध्ये सापडतं. आता ह्या हाथीगुंफा ज्या आहेत याच्यामध्ये हा शिलालेख किंवा अभिलेख का महत्वाचा आहे? इथं पहिल्यांदा भारतवर्ष असा उल्लेख येतो. भारतवर्ष, इथे पहिल्यांदा आपल्याला भारतवर्ष असा उल्लेख येतो. ठीक आहे. त्यानंतर चक्रवर्ती शासक म्हणून याचा उल्लेख आहे. आणि हा जो अभिलेख आहे हा अभिलेख प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. प्राकृतचा वापर केलेला आहे या अभिलेखामध्ये. आपल्याला काय दिसते? भाषा ही प्राकृत भाषेमध्ये हा लिहिलेला आहे. सेकंड आहे गिरनार. आता गिरनार याला जुनागड म्हणतात, जुनागडचं शिलालेख गिरनार किंवा जुनागड. आता गिरनार किंवा जुनागड कशासाठी फेमस आहे? तर इथं सुदर्शन नावाचा तलाव आहे. चंद्रगुप्त मौर्याचा तिथला जो गव्हर्नर होता पुष्यगुप्त नावाचा, त्यांनी हा तलाव बांधला होता. त्या तलावाची वेळोवेळी डागडुजी करण्यात आली. अशोकाने त्याची डागडुजी केलेली आहे आणि रुद्रदमनही त्याची डागडुजी केलेली आहे. आणि ते करत असताना त्यांनी तिथं एक संस्कृत मधला, तो भारतातला पहिला प्रदीर्घ संस्कृतमध्ये लिहिलेला अभिलेख आपल्याला गिरनारमध्ये, ज्याच्या थ्रू आपल्याला रुद्रदमनचं साम्राज्य आणि त्याच्याबद्दलची माहिती मिळते. तिसरे बघा नाणेघाट. आता हा नाणेघाटाचा जो शिलालेख आहे तो कोणी केला? नागनिकाने केलेला आहे. नागनिकाने या शिलालेखातून आपल्याला सातवाहन राजाचा किंवा विशेषतः गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळामध्ये तिथली राज्य व्यवस्था कशी होती,
ठीक आहे, ओव्हरऑल राज्यकारभार कसा होता, तिथलं समाज जीवन कसं होतं याची आपल्याला माहिती त्या ह्याच्यातून मिळते. आणि चालुक्य राजवंशाचा जो पुलकेशी सेकंड आहे त्याचा जो अभिलेख आहे, ठीक आहे, की बादामी इथं ज्याची राजधानी होती बादामी, ऐहोळचा जो अभिलेख आहे त्याच्या थ्रू आपल्याला पुलकेशी सेकंड बद्दल किंवा त्याच्या साम्राज्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. तर या अभिलेखामध्ये ऐहोळच्या इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला कालिदासाचाही उल्लेख तिथं आढळतो. आणि हा अभिलेख कुणी तयार केला होता पुलकेशीसाठी, तर रविकीर्ती नावाचा कवी त्याच्या दरबारात होता, त्यांनी ते तयार केलेलं आहे. हे सगळं आपण बघितलं तर आपलं ऑप्शन यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पहिल्या शतकामध्ये लिहिलेल्या पुस्तकात पुढीलपैकी कोणत्या कोणत्या बंदराचा उल्लेख आढळतो. आता बघा, पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी आपण जर बघितलं तर प्राचीन इतिहासाची आपल्याला बहुसंख्य माहिती जी आहे ही शिलालेख आणि प्राचीन काळी लिहिलेल्या लेखकाच्या पुस्तकातून मिळते. तसं पेरी प्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पहिल्या शतकात लिहिलेल्या पुस्तकाचा लेखक जो आहे तो अज्ञात आहे, त्याचा लेखक कोण आहे आपल्याला माहित नाही. पण याच्यामध्ये आपल्याला भारताची आणि इराक, इराण किंवा तांबड्या समुद्रातले जे देश आहेत तिथली आपल्याला माहिती मिळते. या पुस्तकामध्ये ह्या चारही बंदरांची नावं आपल्याला त्या पुस्तकात दिसतात, की भडोच आहे, नालासोपारा आहे, कल्याण आहे, मुजरीस आहे. या चारही बंदराची आपल्याला त्या पुस्तकामध्ये माहिती मिळते. आता भडोस जे आहे, ठीक आहे, त्या भडोसचा उल्लेख कसा आलेला आहे त्या पुस्तकामध्ये, तर बॅरी गाझा म्हणून उल्लेख आलेला आहे, बॅरी गाझा. ठीक आहे. आता हे मुजरीस नावाचं जे बंदर आहे हे सगळे आपल्याला महाराष्ट्राच्या आसपास दिसतील, पण मुजरीस नावाचं बंदर जे आहे हे केरळमध्ये होतं, जे आता अस्तित्वात नाही. ठीक आहे, हे केरळमधलं बंदर आहे मुजरीस. तर याचं उत्तर काय यायला पाहिजे, हे चारही बंदरांचा उल्लेख आहे, त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 4 यायला पाहिजे. त्यानंतर बघा, वैदिक संस्कृतीबाबत अयोग्य पर्यायाची निवड करा. आता वैदिक संस्कृतीबाबत अयोग्य पर्यायाची निवड करा. वैदिक संस्कृतीबद्दल त्यांनी काही वाक्य दिलेली आहेत. यज्ञाला विशेष महत्व होतं, हो, की आपल्याला म्हणता येईल की यज्ञाला विशेष महत्व होतं. या काळातील इतिहास मुख्यतः पुरातात्विक पुराव्यावर आढळते. याच्याबद्दल आपल्याला निश्चित सांगता येतं की वैदिक काळातले पुरातात्विक पुरावे उत्खनन केल्यानंतर किंवा शिलालेख असेल, अभिलेख असेल, असं आपल्याला काही आढळत नाही. लेखन कलेशी अपरिचित हो, आपल्याला माहिती आहे की श्रुती किंवा ते फक्त मौखिकच ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते ट्रान्सफर करत होते किंवा देत होते, ते माहिती आहे. गाय पवित्र आणि पूजनीय होती, हो, आपल्याला माहिती आहे की वैदिक काळामध्ये गाय पवित्र आणि पूजनीय होती. तर याचं उत्तर काय, तर चौथ्याचं पर्याय क्रमांक 2. बघा, क्वेश्चन नंबर 5 बघा, पुढीलपैकी कोणत्या शासकाने विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केली. आता विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केलेली आहे, तर ती धर्मपालनी केलेली आहे. आता बंगालमध्ये पाल वंशाचं शासन होतं, ज्याची स्थापना कोणी केली, गोपालने केली. त्याचा मुलगा कोण, धर्मपाल, आणि त्याचा मुलगा कोण, देवपाल. हे 3 राजा पाल वंशामध्ये महत्वाचे आहेत. ठीक आहे. आता धर्मपालाने विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. देवपालाच्या बाबतीत काय आहे की धर्मपालाच्या बाबतीमध्ये पाल वंश त्याच्या चरमोत्कर्ष काळामध्ये होता. देवपालानेही त्याच्या राज्याचा विस्तार केलेला आहे. त्यांनी अमोघ वर्षाचा, ठीक आहे, अमोघ वर्षाचा पराभव केलेला आहे. अमोघ वर्ष कोण होता, राष्ट्रकूट राजा होता. अमोघ वर्ष कोण होता, राष्ट्रकूट राजा होता. आता याचबरोबर प्राचीन भारतामध्ये अनेक विद्यापीठं आहेत, त्याचीही नावं किंवा त्याचीही आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता गोपाळनी काय केलेलं आहे, तर ओदंतपुरी नावाचं कॉलेज म्हणता येईल, ठीक आहे, कॉलेज म्हणता येईल, असं त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलाय. असंच आता विद्यापीठ आपल्याला अनेक दुसरी विद्यापीठ कुठली माहिती असायला पाहिजे, नालंदा माहिती असायला पाहिजे, जे गुप्त काळामध्ये स्थापन करण्यात आलं होतं. सेकंड आपल्याला माहित पाहिजे तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला आपल्याला सम्राट अशोक, चाणक्य माहिती आहे. त्यानंतर आपल्याला वल्लभीचं विद्यापीठ माहित पाहिजे, वल्लभी जे भट्टारडनी स्थापन केलेलं होतं. ठीक आहे. तर हे सगळी आपल्याला प्राचीन विद्यापीठ माहिती असायला पाहिजे. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली, धर्मपालाने केलेली आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा, आपल्या मुद्रेवर झील ए इलाही म्हणजेच परमेश्वराची सावली असे लिहिणारा पहिला मुस्लिम शासक कोण होता, तर तो होता गियासुद्दीन बलबन. हा गुलाम घराण्याचा राजा होता, गुलाम घराण्याचा. त्याची स्थापना कोणी केली, त्यालाच मामलूक घराणा असंही म्हणतात.
याची स्थापना कोणी केली होती तर कुतुबुद्दीन ऐबकनी केली होती. बलबनचा कार्यकाळ किती होता? 1266 ते 1288. आता बलबन आणखी बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यातली एक जी गोष्ट आहे ते म्हणजे इराणी सण नवरोज जो आहे तो नवरोज यांनी चालू केला होता. त्यानंतर राजस्व सिद्धांत किंवा राजत्व सिद्धांत जो आहे राजत्व सिद्धांत यांनी दिला. त्यानंतर जी इल्तुमिशनी तुर्काने चहलगानी, ठीक आहे, तुर्काने चहलगानी नावाचं 40 सरदारांची, ठीक आहे, 40 सरदार होते ते नष्ट करून टाकली बलबननी आणि नवीन 2 प्रथा त्यांनी चालू केल्या. त्याला सिजदा आणि पैबोस हे पण यांनी चालू केलेलं आहे. आता झील-ए इलाही परमेश्वराची सावली हा लिहिणारा जरी बलबन असला तर अल्लाउद्दीनने त्याला अपग्रेड केलेला आहे. अल्लाउद्दीन म्हटलेलं आहे की मीच आहे झील-ए इलाही, म्हणजे परमेश्वराची सावली मीच आहे. त्याने मुद्रेवर नव्हतं छापलेलं. तो म्हणला की आता मीच झील-ए इलाही आहे. पण मुद्रेवर कोणी छापलेलं आहे? गियासुद्दीन बलबननी छापलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतो? दिल्लीतील कुवत उल इस्लाम मस्जिद व अजमेर येथील डाहे दिन का झोपडा ही कोणाच्या कार्यकाळात बांधले गेले? तर ते कुतुबुद्दीन ऐबकच्या काळात बांधले गेले. आता कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम घराण्याचा संस्थापक होता. गुलाम घराणे तो सुलतान म्हणून त्याचा कार्यकाळही अतिशय छोटा होता. 1206 ते 1210. पोलो खेळताना घोड्यावरून पडून तो मेला. त्यांनी ही कुवत उल इस्लाम भारतातलं पहिलं इस्लामिक आर्किटेक्चर, इस्लामिक बांधकाम म्हणता येईल आपल्याला. पहिले इस्लामिक बांधकाम आहे. दिल्लीतील तिथल्या राजाचा पराभव केल्यानंतर त्याचा विजय प्रत्यार्थ त्यांनी कुवत उल इस्लाम बांधलं होतं. आणि अजमेर येथे जे डाही दिन का झोपडा आहे तिथे एक संस्कृत शाळा होती. त्या शाळेला तोडून त्या जागी एक मस्जिद बांधण्यात आली. आपला डाही दिन का झोपडा हे नाव त्याला नंतर देण्यात आलं. मराठ्यांनी जेव्हा मुघलांचा पराभव केला आणि त्याचा उत्सव तिथे त्या मस्जिदीच्या आसपास किंवा मस्जिदीमध्ये करण्यात आला, तो उत्सव 2.5 दिवस चालला. त्यामुळे तिला डाही दिन का झोपडा असं नाव पडलेलं आहे. क्वेश्चन नंबर 8 बघा. पुढील दिलेली विधाने अभ्यासा. फर्स्ट आहे गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्र यामध्ये पुन्हा छापून आली. वीर शिंदे यांनीही यामध्ये लेख लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये लेख लिहिले. या पत्राच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने असत. आता याचं उत्तर आहे, खाली ऑप्शन्स आहेत, बहिष्कृत भारत, विजयी मराठा, दीनमित्र आणि जागृती. याचं उत्तर आहे बहिष्कृत भारत असेल. बघा आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पत्रकं काढली त्याच्यामध्ये जे पहिलं पत्रक होतं ते पत्रक कुठलं होतं? मूक नायक होतं. पहिलं मूक नायक. या मूक नायक जे 1920 साली चालू झालं आणि ते लगेच 1923 साली बंदही पडलं. आता हे मूक नायक कसं होतं? हे पाक्षिक होतं आणि याच्या शीर्षभागी जे आहेत ते संत तुकारामांची वचनं होती. तुकारामांची वचने. आणि त्यानंतर आंबेडकरांनी जे पत्रक काढलं ते म्हणजे बहिष्कृत भारत. ठीक आहे. बघा ज्यांना पहिल्यांदा त्यांना माहिती होतं की जे आवाज नाही आहे ज्या लोकांना त्या लोकांसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी मूक नायक ते घेऊन आले. त्यानंतर ज्यांना बहिष्कृत केलं हा काळ आहे. बहिष्कृत भारत कधी आलं तर ते 1927 साली आलं. म्हणजे आंबेडकर एकदम त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशन फेजमध्ये असताना आलं. बहिष्कृत भारत म्हणजे अशा भारताचं ते होते, असा भारत जो बहिष्कृत आहे किंवा बहिष्कृत भारत. तर हे जे आहे हे यामध्ये त्यांनी गोपाळ हरी देशमुखांची जी शतपत्र आहेत ती पुन्हा छापून आणली. म्हणजे त्याच्या आधी जे काही 70-80 वर्ष पूर्वी जी त्यांनी पत्र लिहिली होती जे प्रभाकरमध्ये छापून आलेली होती ती पुन्हा त्यांनी छापली. त्याचं त्यांना इम्पॉर्टन्स वाटलं. त्याच्यामध्ये वीरा शिंदेंनीही लेख लिहिलेले आहेत. आंबेडकर स्वतः त्यात लेख लिहित होते आणि याच्या शीर्षभागी जे आहे ती संत ज्ञानेश्वरांची वचने होती. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा. पुढील पैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याकडून प्रभावित झाल्यामुळे सुरत येथे फॅक्टरी स्थापन करण्याची परवानगी ब्रिटिशांना मिळाली? तर त्या अधिकाऱ्याचं नाव आहे मिडलेटन. त्या अधिकाऱ्याचं नाव आहे मिडलेटन. आता मिडलेटनच्या आधी जहांगीरच्या दरबारात पोहोचलेला माणूस होता 1609 साली विलियम हॉकिंग्स. आता विलियम हॉकिंग्सनी फॅक्टरी परमिशन मिळावी यासाठी ज्या दरबारात खूप सारे प्रयत्न केले पण तो यशस्वी झाला नव्हता. मिडलेटनला का परमिशन मिळाली
तर हिस्ट्रीमध्ये सुरतच्या जवळ, ठीक आहे, सुरतच्या जवळ पोर्तुगीजांसोबत यांचं वॉर झालं किंवा छोटंसं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये त्यांनी पोर्तुगीजांचा पराभव केला आणि या गोष्टीहून खुश होऊन किंवा प्रभावित होऊन बादशहाने सुरत इथं फॅक्टरी स्थापन करायची परमिशन दिली. थॉमस रोज त्यानंतर 1615 साली मुघल दरबारात गेला आणि तोही परमिशन घेण्यात यशस्वी झाला की भारतातल्या वेगळ्या ठिकाणी फॅक्टरी काढण्याची परमिशन घेण्यामध्ये. जॉन सरमेन जे आहे, तर जॉन सरमेन 1717 साली फारुख सियारच्या दरबारामध्ये, बादशाह त्यावेळेचा मुघल बादशाह जो होता फारुख सियार, त्याच्या दरबारामध्ये पोहोचला आणि त्याच्याकडे करून सवलती, व्यापारासंबंधी ज्या सवलती आहेत त्या सवलतीचं फरमान मिळवण्यात जॉन सरमेन यशस्वी झाला होता. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 10 बघा, जोड्या लावा. याच्यामध्ये डाव्या बाजूला काय दिलेलं आहे बघा की लोकांची, व्यक्तींची नावं आहेत आणि उजव्या बाजूला संस्थांची नावं आहेत जी की यांनी स्थापन केलेत किंवा याच्याशी निगडीत आहेत. आता राजा राधाकांत देव हे धर्मसभेशी निगडीत आहेत. देवेंद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा, केशवचंद्र सेन साधारण ब्रह्मसभा आणि हेनरी डेरिझिओ जो आहे तो अकॅडमिक असोसिएशन निगडीत आहे. आता बघा की आपल्याला माहिती आहे की 1814 साली राजा राममोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली. त्यानंतर 1828 साली ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि या ब्राह्मो सभा, जो पुढे ब्राह्मो समाज म्हणून प्रसिद्ध झाला, याला विरोध करण्यासाठी राजा राधाकांत देव यांनी 1833 साली धर्मसभेची स्थापना कधी झाली? 1833 साली त्यांनी धर्मसभेची स्थापना केली. देवेंद्रनाथ टागोर शी संबंधित संस्था कोणती आहे? तर तत्वबोधिनी सभा आहे. त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर यांनी 1842 मध्ये ब्राह्मो समाजाशी जोडले गेले आणि केशवचंद्र सेन 1858, ठीक आहे, ब्राह्मो समाजाशी जोडले गेले आणि त्या दोघांचं पुढे वैचारिक मतभेद झाले आणि त्याच्यातून केशवचंद्र सेन बाहेर पडले आणि त्यांनी साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हेनरी डेरिझिओ जो आहे हा अतिशय महत्वाचा व्यक्ती आहे, जो यंग बंगाल चळवळ याचा प्रणेता म्हटलं जातं. यंग बेंगाल चळवळ, ठीक आहे, तर हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बघा क्वेश्चन नंबर 11 बघा, पहिल्या सविनय कायदेभंगाचा लढा म्हणून कोणत्या आंदोलनाकडे बघितले जाते? तर त्याचं उत्तर आहे चंपारण्य. पहिला कायदेभंगाचा लढा म्हणून चंपारण्याला बघितलं जातं. पहिल्या सविनय तो कधी झाला? 1917 साली. आपल्याला माहिती आहे की चंपारण्य ठिकाणी डेळीचं पीक घेण्याबद्दल शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जायची आणि तो प्रश्न घेऊन राजकुमार शुक्ला नावाचे कार्यकर्ते महात्मा गांधींकडे आले आणि ते तिथे गेले आणि ते गेल्यानंतर तिथल्या कलेक्टर्सनी ऑर्डर काढली की तुम्हाला इथं येता येणार नाही. त्यांना बंदी घातली, पण त्यांनी तो आदेश धुडकावून किंवा मोडत तिथं गेले आणि त्यांनी अटकेची तयारी दर्शवली, म्हणून त्याला पहिला सविनय कायदेभंगाचा लढा चंपारण्य आहे. पहिला उपोषण जर आपण म्हटलंय, जो लढा आहे तो आहे 1918 साली झालेला अहमदाबाद आणि पहिली असहकार चळवळ, म्हणजे पहिले असहकार जे आहे कर देणार नाही, ठीक आहे, म्हणजे सहकार्य करणार नाही सरकारी यंत्रणेला, ते कुठे खेड्यामध्ये, खेडा सत्याग्रह जो गुजरातमध्ये आहे, ते पण 1918 साली झालेले आहे. आणि पहिलं जन आंदोलन जर आपण म्हटलं तर जन आंदोलन कशाला म्हटलं जातं? तर रौलेट कायद्याच्या विरोधात जे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं झाली भारतभरामध्ये, ते पहिलं जन आंदोलन म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 12 बघा, पुढील गोष्टीची कालानुक्रमानुसार मांडणी करा. एका आंदोलन, बारडोली सत्याग्रह, तेभागा आंदोलन, अवध किसान सभेची स्थापना. आता याच्यामध्ये बघा की अवध किसान सभेची स्थापना कधी झालेली आहे? तर ती झालेली आहे ऑक्टोबर 1920 साली. कधी झाली? ऑक्टोबर 1920 साली. एका आंदोलन कधीच आहे? 1921 सालीचं आहे. त्यानंतर बारडोली सत्याग्रह कधीचा आहे? तर बारडोली सत्याग्रह आहे 1926 सालीचा. आणि तेभागा चळवळ जे आहे ते कधीचे आहे? 1940 सालीचे आहे. जर आपण हे बघितलं तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे? ड, अ, ब आणि क असं आपल्याला उत्तर यायला पाहिजे. आता बघा याच्यामधलं जे एका आंदोलन आणि अवध किसान सभेची स्थापना, ह्या दोन्ही घटना ज्या आहेत, ह्या दोन्ही घटना युपीशी निगडीत आहेत. आणि हा 1920च्या
दशकामध्ये आहेत. या 20च्या दशकामध्ये एक लीडर्स आहे, त्यांचं नाव फेमस आहे, जे आपल्याला माहिती असायला पाहिजे, ते म्हणजे बाबा रामचंद्रन. ठीक आहे. एका आंदोलनाने अवध किसान सभेची स्थापना ही युपी मध्ये झालेली आहे, किंवा हे एका आंदोलन युपी मध्ये झालेलं आहे. त्याचं कारण काय होतं, तर एक तर कराचं प्रमाण खूप जास्त होतं, आणि ते कर वसुलीसाठी जे जमीनदार आहेत, ते सर्वसामान्य शेतकरी असतील, मजूर असतील, शेतमजूर असतील, यांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं जायचं. बारडोली सत्याग्रह पण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. त्याचं रिझन काय आहे, तर इथे म्हणजे सरदार पटेल यांचं नेतृत्व उदयाला आलं. सरदार पटेल, ठीक आहे, यांचं नेतृत्व उदयाला आलं. तसं त्यांनी खेडा सत्याग्रहामध्येही भाग घेतला होता, पण सरदार नावाची पदवी ही त्यांना बारडोली सत्याग्रहाने दिलेली आहे. आणि त्यांचं जडणघडण जे आहे, की लीडरशिप म्हणून किंवा लीडर म्हणून पुढे ते बारडोलीमधून आलेले आहे. तिथेही कराचं प्रमाण वाढवलं होतं, आणि ते कर खूप जास्त लेवलला होते, आणि त्याच्यासाठी तिथली लोक भरायला तयार नाही झाली. आम्ही भरणार नाही, त्यांनी अशी भूमिका घेतली. आणि ह्या बारडोली सत्याग्रहालाच समर्थन देण्यासाठी तत्कालीन मुंबई प्रांतामध्ये विधान परिषदेमध्ये जी 2 लोक होती, त्याच्यामध्ये KM मुन्शी आणि लालजी नारंजी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ठीक आहे. त्याचबरोबर सरकारने या प्रश्नाच्या अभ्यासासाठी, या प्रश्नाची चौकशी करण्यासाठी एक चौकशी आयोगही त्यावेळेस नेमला होता. त्या चौकशी आयोगची नावं काय होती हे तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तेभागा आंदोलन, हे सुद्धा महत्वाचं आंदोलन आहे, की त्यावेळेस तत्कालीन ब्रिटिश प्रांतीय शासनाने कर आयोगाची नेमणूक केली होती, आणि त्या कर आयोगाने याच्याबद्दल शिफारस केली होती की जो कर आहे किंवा उत्पन्नाच्या फक्त 1/3 भागच जमीनदाराला द्यायचा आहे, 2/3 भाग जो आहे तो स्वतःकडे ठेवता येईल. तर या आयोगाच्या शिफारसीमुळे तिथले जे बटाईदार होते आणि जमीनदार, त्या बटाईदारांचा जमीनदाराविरोधात जो संघर्ष आहे तो म्हणजे काय, तेभागा आंदोलन आहे. क्वेश्चन नंबर 13 बघा. पुढील विधाने अभ्यासा. कर व न्याय प्रशासन स्वतंत्र केले. युरोपियन संबंधी बाबी न्यायालयाच्या अधीन आणल्या. सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाप्रती दिवाणी न्यायालयासमोर उत्तरदायी करण्यात आले. सार्वभौम कायदा सिद्धांताची त्यांनी स्थापना केली. ही कोणी केली, तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने केली. ठीक आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसचा कार्यकाळ कधीचा आहे, 1786 ते 1793 हा त्याचा कार्यकाळ आहे. ठीक आहे. आता लॉर्ड कॉर्नवॉलिस जेव्हा भारतात आला, तेव्हा त्याच्या आधी पेट्स कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती, आणि सुधारणा केल्यानंतर व्हॉइसरॉयला जो गव्हर्नर जनरल आहे, त्यावेळेसच्या गव्हर्नर जनरलला 2 पॉवर्स देण्यात आले. एक म्हणजे सैनिकी अधिकार देण्यात आला, आणि दुसरं म्हणजे की जी काउन्सिल होती, त्या काउन्सिलमध्ये बहुमताने जरी निर्णय पास झालेला असेल तर त्यालाही बाजूला करण्याची शक्ती त्याला देण्यात आली होती. आणि त्या शक्तीचा वापर पुरेपूर करून त्यांनी प्रशासनाची घडी बसवण्यासाठी ब्रिटिशांना इथला भारतीय महसूल कसा जास्तीत जास्त मिळेल आणि प्रशासनात कमीत कमी खर्च होईल याची काळजी घेतली. त्याच्या आधी, तो येण्याच्या आधी कलेक्टरकडेच कराचे आणि न्यायाचे प्रशासन होते, ते त्यांनी तोडलं. फक्त कलेक्टरला कराचं प्रशासनच दिलं, आणि न्याय प्रशासनासाठी सेपरेट न्याय व्यवस्था किंवा जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक केली. त्यांनी फिरते कोर्टही आणले. युरोपियन संबंधीच्या बाबी ही त्यांनी न्यायालयाच्या अधिकारात घेऊन आला. सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाप्रती जे काही त्यांनी काम केलेलं असेल ते त्याच्या न्यायालयात उत्तरदायी करण्यात आलं. आणि कायदा सर्वोच्च आहे. ठीक आहे. कायदा सर्वोच्च राहील. ठीक आहे. या सिद्धांताची त्यांनी स्थापना केलेली आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा. क्वेश्चन नंबर 14. लोकमान्य टिळकांच्या नावाने पुढीलपैकी कोणता फंड स्थापन करण्यात आले होते, तर लोकमान्य टिळकांच्या नावाने 2 फंड स्थापन करण्यात आले होते. एक आहे टिळक डिफेन्स फंड आणि दुसरा आहे टिळक स्वराज फंड. आता टिळक डिफेन्स फंड जो आहे तो टिळक स्वदेशी फंड असं काही फंड नव्हता, टिळक राष्ट्र फंड असाही नव्हता. आता टिळक डिफेन्स फंड कधी स्थापन करण्यात आला होता, जेव्हा टिळकांवर 1898 साली राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पहिल्या राजद्रोहाच्या खटल्यामध्ये, तेव्हा त्यांचा बचाव करण्यासाठी लोकांकडून पैसे जमा करण्यात आले. तर तो टिळक डिफेन्स फंड या नावाने प्रसिद्ध आहे. आणि टिळक स्वराज फंड म्हणजे काय, असहकार चळवळीच्या वेळी महात्मा गांधींनी एक चळवळीसाठी एक फंड उभा करण्याचं ठरवलं, आणि त्या फंडाला नाव दिलं टिळक स्वराज फंड. त्याचे टार्गेट होतं 1 कोटी. तर ते 1 कोटी टार्गेट वेळीच अचीव्ह झालेलं होतं. तर तो असहकार चळवळीच्या वेळी
म्हणजे 1920 साली टिळकांच्या मृत्यूनंतर जो फंड उभा करण्यात आला होता, हे 1898 साली तो टिळक स्वराज फंड आहे. क्वेश्चन नंबर 15. चितगाव शस्त्रागारावर केलेल्या हल्ल्यात प्रतिलिता वड्डेवार, कल्पना दास, वीणा दास, दुर्गादेवी बोरा या महिला क्रांतिकारक सहभागी झाल्या होत्या. त्या पुढीलपैकी कोणत्या संघटनेशी जोडलेल्या होत्या? आता बघा, तर त्या इंडियन रिपब्लिकन आर्मीशी जोडलेल्या होत्या. आता बाकीची संघटना मित्रमेळा जी आहे, ही मित्रमेळाची कोणाशी संबंधित संघटना आहे, तर ती विनायक दामोदर सावरकरांशी संबंधित संस्था आहे मित्रमेळा. आणखी एक संस्था आपल्याला माहिती आहे, अभिनव भारत. ठीक आहे, हे भारतामध्ये त्यांनी काम करताना त्यांची संबंधित. दुसरी आहे अनुशीलन समिती. अनुशीलन समिती ही 1904च्या आसपास बंगालमध्ये ज्या 2-3 क्रांतिकारक गट होते त्याच्यामधली एक अनुशीलन समिती. आणखी एक माहिती असायला पाहिजे, युगांधर समिती. त्यानंतर तिसरी जी आहे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांच्याशी संबंधित असलेली उत्तर भारतातली, विशेषतः यूपी आणि पंजाब या रिजनमधली ही संघटना आहे. आणि बंगालमधली जी संघटना आहे, क्रांतिकारक संघटनेची स्थापना 1930 साली करण्यात आली. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की याचे सगळ्यात मोठे क्रांतिकारक कोण होते? सूर्यसेन. ठीक आहे, त्यांनी चितगाव कटात सहभागी झालेली सगळी क्रांतिकारक होती. ठीक आहे, तर ही सगळी महिला क्रांतिकारक कुठल्या संघटनेशी निगडीत आहेत? ते आहे इंडियन रिपब्लिकन